वेलकम स्टुडंट्स. सो लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं बेसिक्स ऑफ द सी आर ओचं बेसिक, त्याच्यामध्ये सी आर ओ म्हणजे काय आणि सी आर ओचं काम काय, व्हॉट इज द यूज ऑफ सी आर ओ. तर सी आर ओचं यूज काय होतं की सी आर ओमध्ये इलेक्ट्रॉन बीमच्या साह्यानं आपल्याला काय करायचं आहे, सिग्नलला डिस्प्ले करायचं आहे. ओके. तर बिफोर वी स्टार्ट द ब्लॉक डायग्राम बघण्याच्या अगोदर आपण एक बेसिक कन्सेप्ट जी आहे ते आपण बघून घेऊया. तर फर्स्ट टेक द सिग्नल. एक आपण सिग्नल घेऊ. सपोज आय विल टेक द साइन सिग्नल. बरोबर. साइन सिग्नल कसा असणार, पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि ही पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि ही काय असणार, निगेटिव्ह हाफ सायकल. करेक्ट. त्यानंतर पुन्हा पॉझिटिव्ह हाफ सायकल येणार आणि पुन्हा निगेटिव्ह हाफ सायकल. तर ही झाली साइन सिग्नल. ओके. आता बेसिक आपण काय सांगितलं आठवा, की एक इलेक्ट्रॉन बीम येणार. सपोज इथून अशी इलेक्ट्रॉन बीम आली आहे. ओके. तर ही काय झाली, इलेक्ट्रॉन बीम. इलेक्ट्रॉन बीमच्या साह्यानं सिग्नल आपल्याला डिस्प्ले करायचा आहे. कुठे, सी आर ओवर. ओके. पण सिग्नल जर आपण प्लॉट केला, थेरॉटिकली जर आपण सिग्नलला प्लॉट केलं, तर सिग्नलचे दोन मुवमेंट. सिग्नल हॅज अ टू मुवमेंट. सॉरी, माईकमध्ये तुटला होता. सो फोकस ऑन. तर सिग्नल जर आपण बघितलं तर सिग्नलमध्ये देअर आर टू डायरेक्शन, और आपण त्याला म्हणूया टू मुवमेंट्स. ओके. टू मुवमेंट्स कोणकोणत्या आहेत, एक आहे हॉरिझॉन्टल. बघा, साइन सिग्नल असं पुढे पुढे जात आहे, हॉरिझॉन्टल मुवमेंट. आणि दुसरी आहे व्हर्टिकल मुवमेंट. करेक्ट. तर आपण काय सांगितलं की सिग्नलला जर दाखवायचं झालं तर त्याच्यामध्ये दोन मुवमेंट होत आहे. एक आहे हॉरिझॉन्टल मुवमेंट आणि दुसरी आहे व्हर्टिकल मुवमेंट. ही जी मुवमेंट आहे ती आहे व्हर्टिकल आणि ही जी मुवमेंट आहे ती आहे हॉरिझॉन्टल. म्हणजे जर आपल्याला सिग्नलला डिस्प्ले करायचं असेल तर इलेक्ट्रॉन बीम आपल्याला काय करावी लागेल, व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये मूवमेंट करावं लागेल आणि त्याच इलेक्ट्रॉन बीमचं हॉरिझॉन्टलमध्ये पण मूवमेंट करावं लागणार आहे. तेव्हाच जाऊन आपला सिग्नल हा डिस्प्ले होईल. करेक्ट. सर्वांना कळालं आहे की याच्यामध्ये बेसिकली टू डिफ्लेक्शन्स आहेत. डायरेक्शन म्हणण्यापेक्षा आपण त्याला म्हणूया डिफ्लेक्शन. डिफ्लेक्शनचा अर्थ होतो मूव्हमेंट. तर इलेक्ट्रॉन बीमचं च्या साह्यानं जर डिस्प्ले करायचं असेल तर इलेक्ट्रॉन बीमचं आपल्याला हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन करावं लागेल आणि व्हर्टिकल डिफ्लेक्शन हे करावं लागणार आहे. तर आपण बघूया फर्स्ट त्याची ब्लॉक डायग्रॅम. तर ब्लॉक डायग्रॅममध्ये आपल्याला काय आलं पाहिजे की दोन सिस्टीम असल्या पाहिजे. बरोबर. त्याच्यामध्ये बेसिकली दोन सिस्टीम असणार. दोन सिस्टीम. एक सिस्टीम असणार व्हर्टिकल डिफ्लेक्शन सिस्टीम, ज्याचं काम काय आहे, इलेक्ट्रॉन बीमचं डिफ्लेक्शन कसं करणार, तो व्हर्टिकली करणार आहे. आणि दुसरी डिफ्लेक्शन सिस्टीम असणार आहे, गेस करा कोणती, हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन सिस्टीम. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन बीमचं डिफ्लेक्शन कसं होणार आहे, हॉरिझॉन्टल होणार आहे. तर आपण काय म्हणलं, फर्स्ट फोकस करा इलेक्ट्रॉन बीमला डिस्प्ले करायचं आहे सिग्नलला. सिग्नल जर बघितलं तर मूवमेंट दोन ठिकाणी होत आहे. एक होत आहे हॉरिझॉन्टल, एक सेकंड होत आहे व्हर्टिकल. हे करण्यासाठी सी आर ओमध्ये आपल्याला काय लागणार आहे, दोन सिस्टीम लागतील. एक लागणार व्हर्टिकल डिफ्लेक्शन सिस्टीम म्हणजे व्हर्टिकल मूवमेंट करणारी सिस्टीम, आणि सेकंड लागणार आहे हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन सिस्टीम म्हणजे हॉरिझॉन्टल मूवमेंट करणारी सिस्टीम. ओके. तर हे कळलं. देन वी विल स्टार्ट द ब्लॉक डायग्राम ऑफ द CRO. सो फोकस असू द्या. इलेक्ट्रॉन बीमच्या साह्यानं आपल्याला काय करायचं आहे, सिग्नल हा डिस्प्ले करायचा आहे. सो लेट मी ॲडजस्ट. ओके. सो दिस इज द ब्लॉक डायग्राम ऑफ द CRO. दिसतंय सर्वांना. ओके. देन काय म्हणलो होतं आपण की इलेक्ट्रॉन बीमचं डिफ्लेक्शन आपल्याला करायचं आहे सिग्नल दाखवण्यासाठी. एक होणार व्हर्टिकल डिफ्लेक्शन आणि दुसरं होणार हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन. ओके. तर याच्यामध्ये
बघा याच्यामध्ये जो मेन पार्ट जो आहे तो आहे CRT, म्हणजे काय, कॅथोड रे ट्यूब. कॅथोड रे ट्यूब. ओके. कॅथोड रे ट्यूबचा जो वरचा भाग जो आहे त्याला म्हणायचं आपण व्हर्टिकल डिफ्लेक्शन सिस्टीम. आठवतंय, व्हर्टिकल डिफ्लेक्शन सिस्टीम. आणि कॅथोड रे ट्यूबचा जो खालचा भाग जो आहे त्याला म्हणायचं हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन सिस्टीम. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, इलेक्ट्रॉन बीमला व्हर्टिकली मूव्ह करायचं आहे, त्यासाठी लागणारी सिस्टीम म्हणजे व्हर्टिकल डिफ्लेक्शन सिस्टीम. त्याचसोबत इलेक्ट्रॉन बीमला हॉरिझॉन्टली पण मूवमेंट करायचं आहे आणि ते करण्यासाठी लागणारी सिस्टीम कोणती, हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन सिस्टीम. ओके. तर बघा याच्यामध्ये ब्लॉक बाय ब्लॉक आपण पहिले नाव बघून घेऊ. पहिला ब्लॉक जो आहे तो आहे व्हर्टिकल ॲम्प्लिफायर. व्हर्टिकल डिफ्लेक्शन सिस्टीममध्ये जो ॲम्प्लिफायर यूज केला तो आहे व्हर्टिकल ॲम्प्लिफायर. त्यानंतर असणार आहे डिले लाईन. त्यानंतर कोणता आहे, डिले लाईन. ओके. खाली या. इथे काय आहे, ट्रिगर सर्किट. ट्रिगर सर्किट. त्यानंतर काय आहे, टाईम बेस जनरेटर. फक्त नाव लक्षात घ्या, आपण वन बाय वन त्यांचं फंक्शन बघू. आणि त्यानंतर आहे हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायर. त्यानंतर इथे आपण सांगितल्याप्रमाणे ते आहे ट्यूब, कॅथोड रे ट्यूब. जसे आपल्या टी व्हीमध्ये असते, जर तुम्ही टी व्ही जर खोलला तर मागे अशाच प्रकारची एक ट्यूब असते आणि समोरची जी स्क्रीन जी आहे ती स्क्रीन कोणती असते, आपल्या टी व्हीची स्क्रीन. तर त्याच प्रकारचं लॉजिक आपण यूज केलं आहे टू डिस्प्ले द सिग्नल. कॅथोड रे ट्यूब, बरोबर. कॅथोड रे ट्यूबमध्ये आपण जर केअरफुली बघितलं त्याच्यामध्ये दोन प्लेट आहे. तर बघा ही आहे व्हर्टिकल प्लेट आणि ही आहे इथे हॉरिझॉन्टल प्लेट. व्हर्टिकल प्लेट अँड द हॉरिझॉन्टल प्लेट. इथे सर्वात महत्त्वाचा पार्ट जो आहे तो आहे इलेक्ट्रॉन गन. इलेक्ट्रॉन गनचं काम काय आहे, टू इमिट द इलेक्ट्रॉन बीम. तर हे जे डॉटेड लाईन जे आहे ते काय आहे, इलेक्ट्रॉन बीम. आणि ही जी स्क्रीन आहे ती कशापासून बनली आहे, फॉस्फर स्क्रीनपासून बनली आहे, फॉस्फर मटेरियलपासून बनली आहे, म्हणून तर आपण काय म्हणलं, फॉस्फर स्क्रीन. नंतर काय उरलं, प्रत्येक डिव्हाइसला आपल्याला पॉवर सप्लाय लागेल. तर याच्यामध्ये सर्वात हेवी कंपोनंट आपण जर म्हणलं तर कोणतं आहे, CRT. का, कारण की याचं काम काय आहे, टू जनरेट द इलेक्ट्रॉन बीम. तर हाय व्होल्टेज, सर्वात जास्त व्होल्टेज कोणाला लागणार, CRTला, ट्यूबला लागणार. आणि लो व्होल्टेज कोणाला लागणार, ऑल द सर्किट. ॲम्प्लिफायर असो, डिले लाईन असो, हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायर, यांना व्होल्टेजची व्हॅल्यू कमी लागेल बिकॉज त्यांचं काम जे आहे, त्यांचं पॉवर हँडलिंग कॅपॅसिटी लो आहे, म्हणून त्यांना लो व्होल्टेज लागेल. बट CRTचं काम हेवी आहे बिकॉज CRT हॅज टू जनरेट द इलेक्ट्रॉन बीम, त्याच्यामुळे तर लागणार हाय व्होल्टेज. ओके. हे दोन ओळख झाली. तर बघा फ्लो कसा असणार आहे. फर्स्ट जो सिग्नल आपल्याला डिस्प्ले करायचा आहे, जो सिग्नल आपल्याला CROवर दाखवायचा आहे, तो सिग्नल आपण कुठे अप्लाय करणार, व्हर्टिकल ॲम्प्लिफायरला. म्हणजे काय, इनपुट सिग्नल. इनपुट सिग्नल आपण कोणता पकडला इथे, साइन सिग्नल. तर जो सिग्नल आपल्याला इथे स्क्रीनवर दाखवायचा आहे तो सिग्नल अप्लाय करायचा व्हर्टिकल ॲम्प्लिफायरला. व्हर्टिकल ॲम्प्लिफायर काय करणार, इन केस जर इनपुट सिग्नल जर वीक असेल, कमजोर असेल, तर त्याला ॲम्प्लिफाय करायचं काम, त्याची वीकनेस कमी करायचं असेल तर आपण काय यूज करतो, ॲम्प्लिफायर यूज करतो. तर पहिल्या स्टेजला आपण काय यूज करायचं, व्हर्टिकल ॲम्प्लिफायर. तो व्हर्टिकल सेक्शनमध्ये आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतो, व्हर्टिकल ॲम्प्लिफायर. का बरं यूज केलं, इन केस इनपुट जर वीक असेल, त्याची व्हॅल्यू कमी असेल, तर त्या केसमध्ये त्याची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आपण काय यूज केलं, व्हर्टिकल ॲम्प्लिफायर. त्यानंतर तो सिग्नल कुठे गेला, डिले लाईनला. डिलेचा अर्थ काय होतो, उशीर. आपण त्याला म्हणूया लेट. ते आपण ते काय यूज केलं आपण ते पुढे बघू. त्यानंतर हा सिग्नल डिले लाईनपासून अप्लाय होत कुठे आपण अप्लाय केला, त्याला व्हर्टिकल प्लेटला. तर फ्लो बघा, इनपुट सिग्नल अप्लाय टू द व्हर्टिकल ॲम्प्लिफायर. व्हर्टिकल ॲम्प्लिफायर नंतर आपण कुठे अप्लाय केलं, डिले लाईनला. आणि डिले लाईन नंतर तो कुठे गेला, व्हर्टिकल प्लेटला. म्हणजे व्हर्टिकल सेक्शनमधून कुठे जायचं, व्हर्टिकल प्लेटला. नंतर इथूनच आपण इनपुट घ्यायचं आहे, ते आपण अप्लाय केलं ट्रिगर सर्किटला.
तर ट्रिगर सर्किट काय करणार, तर ट्रिगर सर्किटचं काम आहे, सो इट कन्वर्ट्स इनपुट सिग्नल इनटू द पल्सेस. तुम्ही काय केलं, इनपुट सिग्नलला कन्वर्ट केलं पल्समध्ये. तर बघा इथं पल्स ही झाली 1, 2, सेकंड पल्स, थर्ड पल्स अँड द फोर्थ पल्स. त्यानंतर ट्रिगर सर्किटचं आउटपुट आपण कनेक्ट केलं टाईम बेस्ड जनरेटरला. तर टाईम बेस्ड जनरेटर काय करणार, इट विल कन्वर्ट द पल्स सिग्नल इनटू द सॉटूथ सिग्नल. सॉटूथ म्हणजे काय, म्हणजे काय, आपली करवत जी असते त्याचं सिग्नल जर बघितलं तर आपलं जे करवत आहे त्या करवतीचे जे टीथ असतात त्यासारखा हा दिसतोय, म्हणून त्याला आपण काय म्हणलं, सॉटूथ सिग्नल. आणि याचं आउटपुट आपण अप्लाय करायचं हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायरला. आणि याचं आउटपुट आपण कुठे अप्लाय केलं तर व्हर्टिकल प्लेटला. त्याचप्रकारे हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायरचं आउटपुट आपण कुठे कनेक्ट करायचं आहे, हॉरिझॉन्टल प्लेटला. लक्षात येतं आहे, काळजीपूर्वक बघायचं आहे की आपल्याला इलेक्ट्रॉन बीम जी आहे त्याचं व्हर्टिकल मूवमेंट करण्यासाठी व्हर्टिकल डिफ्लेक्शन सिस्टीम आणि हॉरिझॉन्टल मूवमेंट करण्यासाठी हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन सिस्टीम. आता एक लक्ष द्या, दोन्ही पण मूवमेंट करण्यासाठी आपण व्हर्टिकल डिफ्लेक्शन सिस्टीम यूज केली आणि हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन सिस्टीम यूज केली. आणि सिग्नल डिस्प्ले करत असताना व्हर्टिकल मूवमेंट आणि हॉरिझॉन्टल मूवमेंट ह्या सोबत व्हायला हव्यात. म्हणजे काय, सायमल्टेनियसली दोन्ही पण मूवमेंट ह्या व्हायला हव्यात. म्हणजे सिग्नलला जर प्रॉपर डिस्प्ले करायचं झालं तर व्हर्टिकल मूवमेंट आणि हॉरिझॉन्टल मूवमेंट ह्या सोबत व्हायला हव्यात. सोबतचं आपण काय म्हणतो तर इंग्लिशमध्ये सायमल्टेनियसली, सोबत व्हायला हव्यात. ते कसं होणार तर बघा इथे जर बघितलं आपण तर व्हर्टिकल ॲम्प्लिफायरमधून सिग्नल हा पटकन पोहोचतोय. इथे जर मी डिले लाईन काढून टाकलं तर व्हर्टिकल ॲम्प्लिफायरमधून आलेला सिग्नल पहिले पोहोचला आणि इथून जर सिग्नल आपण पाठवला तर तो काही वेळानंतर हॉरिझॉन्टल प्लेटकडे येईल, कारण की इथे फक्त एकच ब्लॉक आहे. इथून सिग्नल पटकन इथे येऊन जाईल, पण इथून सिग्नल पास व्हायला वेळ लागणार, कारण की त्याला ट्रिगर सर्किटमधून जायचं आहे, टाईम बेस्ड जनरेटरमधून जायचं आहे आणि हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायरमधून पण जायचं आहे. तर याच्यामध्ये काय होतं आहे की व्हर्टिकल ॲम्प्लिफायरमधून सिग्नल अगोदर पोहोचतो आहे आणि हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन सिस्टीममधून सिग्नल नंतर पोहोचतो आहे. पण आपलं एम काय आहे की दोन्हीही मूवमेंट काय व्हायला पाहिजे, सायमल्टेनियस व्हायला पाहिजे, सोबत व्हायला पाहिजे. म्हणून आपण इथे काय बसवलं आहे, डिले लाईन. कारण की व्हर्टिकल ॲम्प्लिफायरमधून सिग्नल हा पटकन पोहोचत होता, हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन सिस्टीममधून हा नंतर पोहोचत होता, पण दोन्हीही सिग्नल एकाच टाईमला आले पाहिजे. इथे पण सोबत आला पाहिजे आणि इथे पण सोबत आला पाहिजे. ते होण्यासाठी आपण इथे काय लावलं आहे, डिले लाईन लावला आहे. म्हणजे इथून जर सिग्नल इथे जाण्यासाठी जर 1 सेकंद लागत असेल, 1 सेकंद लागत असेल, कुठून ट्रिगर सर्किटपासून हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायरपर्यंत येण्यासाठी 1 सेकंद लागत असेल, तर डिले लाईन पण आपण कसा बनवणार आहोत, 1 सेकंदचा, जेणेकरून इथून सिग्नल कधी पास होणार, 1 सेकंद नंतर. तर इथे सिग्नल आला, 1 सेकंद नंतर इथे आला आणि इथून सिग्नल पण येणार जो आहे तो 1 सेकंदमध्ये येणार आहे. म्हणजे व्हर्टिकल प्लेटला आणि हॉरिझॉन्टल प्लेटला सिग्नल हे सोबत आले पाहिजे. म्हणून इथे आपण काय यूज केला आहे, डिले लाईन. ओके, कळलं. त्यानंतर इथे जो आहे ते आहे इलेक्ट्रॉन गन. इलेक्ट्रॉन गन काय करणार, इट विल इमिट द इलेक्ट्रॉन बीम. ही इलेक्ट्रॉन बीम आहे. आता ह्या इलेक्ट्रॉन बीमचं आपल्याला काय करायचं आहे, व्हर्टिकल मूवमेंट करायचं आहे, बरोबर, व्हर्टिकल मूवमेंट करायचं आहे आणि हॉरिझॉन्टल मूवमेंट करायचं आहे, करेक्ट. तर व्हर्टिकल मूवमेंट करण्यासाठी इथे सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे व्हर्टिकल प्लेट आणि हॉरिझॉन्टल मूवमेंट करण्यासाठी इथे असणार आहे हॉरिझॉन्टल प्लेट. तर इलेक्ट्रॉन बीम निघाली इथून, तर ह्या प्लेटला आलेलं व्होल्टेज, ह्या प्लेटला आलेल्या सिग्नलची व्हॅल्यूनुसार ही इलेक्ट्रॉन बीम कशी होणार आहे, व्हर्टिकली मूव्ह होणार आहे, व्हर्टिकली डिफ्लेक्ट होणार आहे आणि
त्याच इलेक्ट्रॉन बीमचं हॉरिझॉन्टल मुवमेंट करण्यासाठी इथे आपण लावलं आहे हॉरिझॉन्टल प्लेट. तर हॉरिझॉन्टल प्लेट काय करणार याचं इलेक्ट्रॉन बीमचं हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन. तर कळलं सर्वांना. तर इलेक्ट्रॉन बीमचं व्हर्टिकल मुवमेंट करण्यासाठी आपण काय बसवलं व्हर्टिकल प्लेट. इलेक्ट्रॉन बीमचं हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन करण्यासाठी आपण इथे काय बनवलं हॉरिझॉन्टल प्लेट. तर अशा प्रकारे इथे आहे व्हर्टिकल डिफ्लेक्शन सिस्टीम, हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन सिस्टीम. इथे आहे पॉवर सप्लाय हाय व्होल्टेज लो व्होल्टेज. इथे आहे कॅथोड रे ट्यूब ज्याचं काम काय आहे इलेक्ट्रॉन बीमला तयार करायचं. इलेक्ट्रॉन बीमला व्हर्टिकली हलवण्याचं काम कोणाचं आहे व्हर्टिकल प्लेटचं. आणि हॉरिझॉन्टल हलवण्याचं काम कोणाचं आहे हॉरिझॉन्टल प्लेटचं. इथे इलेक्ट्रॉन हा कुठे येऊन आदळणार आहे स्क्रीनवर आदळणार आहे बरोबर. इलेक्ट्रॉन असा आला स्क्रीनवर आदळणार. तर स्क्रीन जी आहे ती साधी स्क्रीन नाही आहे, इट इज अ स्पेशल स्क्रीन. याच्यामध्ये काय होत आहे की कायनेटिक एनर्जी म्हणजे काय जी एनर्जी मोशनमध्ये आहे कायनेटिक एनर्जीला आपल्याला कशामध्ये करायचं आहे कन्वर्ट लाईट एनर्जीमध्ये. लाईट एनर्जी कारण की आपल्याला सिग्नल डिस्प्ले करायचा आहे आणि डिस्प्ले करण्यासाठी आपल्याला तिथे कोणती एनर्जी यूज करणार आहे लाईट एनर्जी. तर अशा स्क्रीन बनवण्यासाठी ज्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी ही कन्वर्ट होत आहे लाईट एनर्जीमध्ये त्यावेळेस आपल्याला फॉस्फरस मटेरियल यूज करावं लागणार आहे जेणेकरून इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी विल बी कन्वर्टेड इनटू लाईट एनर्जी. तर दिस इज अ ब्लॉक डायग्रॅम ऑफ द CRO. तर फर्स्ट बघून घ्या. मध्ये जे आहे ते आहे CRT, वर आहे व्हर्टिकल डिफ्लेक्शन सिस्टीम, खाली आहे हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन सिस्टीम. जो सिग्नल आपल्याला स्क्रीनवर दाखवायचा आहे जो डिस्प्ले करायचा आहे तो कुठे अप्लाय करणार आपण व्हर्टिकल ॲम्प्लिफायरला. इनपुट जर वीक असेल कमजोर असेल तर त्याला स्ट्रेंथ वाढवायचं काम कोणाचं आहे व्हर्टिकल ॲम्प्लिफायरचं. इथून आपण डायरेक्टली प्लेटला अप्लाय का करत नाही आहे कारण की आपण काय सांगितलं की व्हर्टिकल मुवमेंट आणि हॉरिझॉन्टल मुवमेंट सोबत व्हायला हवी म्हणून इथे आपण काय लावलं डिले लाईन. इथे गेलं इथून इनपुट आपण द्यायचं ट्रिगर सर्किटला मग पुढे येणार टाईम बेस जनरेटर आणि पुढे येणार हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायर. इथे आपण सॉ टू सिग्नल का तयार केलं त्याचं पण जस्टिफिकेशन आपण समोर बघणार आहोत. याच्यामध्ये इलेक्ट्रॉन बीम तयार झाली. इलेक्ट्रॉन बीमचं व्हर्टिकल मुवमेंट विल बी डन बाय द व्हर्टिकल प्लेट आणि इलेक्ट्रॉन बीमचं हॉरिझॉन्टल मुवमेंट विल बी डन बाय द हॉरिझॉन्टल प्लेट. स्क्रीनवर आपल्याला सिग्नल दाखवायचा आहे म्हणजे आपल्याला काय पाहिजे तिथं लाईट एनर्जी म्हणून स्क्रीन आपण अशी यूज करायची ज्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी विल बी कन्वर्टेड इनटू लाईट एनर्जी. सो फॉर दिस पर्पज वी आर यूजिंग फॉस्फर स्क्रीन. तर हे झालं ब्लॉक डायग्राम ऑफ द CRO. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघू की CRTमध्ये काय आहे व्हॉट इज द सर्किट डायग्राम ऑफ द CRT. ओके थँक्यू.